शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गुळागिरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज आहे 25 मार्च 2026 आणि आज आपण पुन्हा एकदा कापूस बाजारभावाची अपडेट जाणून घेणार आहोत. बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की कापूस विकावा, काहींचं म्हणणं आहे की थांबावं, नक्की काय करावं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सरळ मेसेज असेल आणि आजची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण फक्त बाजारभावविषयकच नाहीत तर शेतीविषयकसुद्धा भरपूर माहिती देत असतो. त्यामुळे तुम्हाला वर्षभर 365 दिवस रोज नवीन अपडेट देणारा हा चॅनल आहे. तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, सध्याची परिस्थिती अशी आहे की 55,500 रुपये गठण झालेलं आहे. म्हणजे ऑलरेडी जे टार्गेट मी ठरवून चाललं होतं की 54,500 रुपये कमीत कमी मार्केट झालं पाहिजे, ते आता 1,000 रुपये वाढून पुढं गेलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांना विक्री करायची इच्छा आहे अशा शेतकऱ्यांनी लगेच विक्री करा, थांबू नका. हा एक सरळ मेसेज असेल. तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्ही थांबू शकता, कारण पुढची जी चिन्ह दिसत आहेत ती कापूस दरामध्ये विरोधी दिसत आहेत. म्हणजे रेट उतरण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर जे काही मॅटर सध्या चालू आहेत याच्यामध्ये कापूस उत्पादकाचं नुकसान होऊ शकतं भारतातल्या, बाकीच्या नाही. कारण त्यांच्याकडे अशा व्हरायटी आहेत की ज्या खूप उत्पादन देतात आणि आपल्याकडं असं आहे की साधारण 10-12 क्विंटलवरच शेतकरी अजूनही आहे. परिणामी तोटा होण्याची शक्यता जास्त आहे. जर मार्केट याच्यामध्ये जर उतरलं तर परत वाढणार नाही, कारण ऑलरेडी आता एप्रिल सुरू झाला आहे. आणखी 15-20 दिवसामध्ये जिनिंग ज्या आहेत या बंद होतील. परिणामी रेट वाढणार नाहीत आणि वाढवलेसुद्धा जाणार नाहीत, कारण याच्यामध्ये फायदा हा व्यापारी वर्गाचा चांगल्यापैकी होईल. ज्यांना विकायचं त्यांनी आत्ताच विका. 55,500 रुपये दर चालू आहे. सर्वसाधारण स्थानिक बाजारपेठेमध्ये 7,200-300 अगदी 500पर्यंत दर आहेत. म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये सांगण्यासारखं काही विशेष नाही आहे. त्यानंतर जिनिंगचा जर विचार केला तर छोट्या जिनिंग त्यांच्या स्थानिक बाजारपेठेपेक्षा 200-250 रुपये जास्त आहे. छोट्या जिनिंग मोठ्या बाजारपेठेपेक्षा, म्हणजेच थोडक्यात मानवत असेल, हिंगणघाट असेल, वर्धा असेल, यवतमाळ असेल, ह्या ज्या बाजारपेठा आहेत या मोठ्या बाजारपेठा आल्या. तर रेग्युलर ज्या जिनिंग आहेत त्यांच्यापेक्षा 200-300 रुपये त्या मार्केटमध्ये जास्त आहे. म्हणजे साधारण 8,000पर्यंत दर आहेत. आणि अकोट बाजार समितीमध्ये 8,000पेक्षा जास्त दर आहेत, अगदी 8,500पर्यंत. तर हे जे दर आहेत तर तुम्हाला जे यवतमाळचा भाग असेल तिथं जर 8,000पेक्षा कमी असेल तर त्यांनी शक्यतो अकोला जिल्हा टार्गेट करावा अकोट बाजार समितीमध्ये, जेणेकरून कापूस जर चांगला असेल तर दर चांगला मिळेल. ज्या शेतकऱ्यांचा फरदड कापूस आहे त्यांनी 8,000ची अपेक्षा करू नका. त्यांचा दर जो आहे हा साधारण 6,000 ते 7,000 यामध्येच असेल. त्यामुळे बरेच शेतकरी म्हणतील की भाव तर खूप सांगितले तर आम्हाला 6,000च मिळाला आहे. दादांनो, क्वालिटीवर रेट मिळतो. कोणत्याही मालाला, थर्ड क्लास मालाला टॉपचा रेट कधीही मिळत नाही, हे समजून घ्या. आणि ज्यांना विकायचं आहे त्यांनी आत्ताच विका. मी आत्ताही सांगितलं होतं 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये, ज्यांना विकायचं आहे त्यांनी याच आठवड्यामध्ये टार्गेट करा. पुढच्या आठवड्याची किंवा पुढच्या 15 दिवसाची अपेक्षा करू नका. धन्यवाद.